नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आपण इथे स्वीट कॉर्नचे पकोडे बघणार आहोत, म्हणजेच मक्याचे भजे. आपले दररोजचेच मके ते जे आपण खातो नेहमी भाजून उकडून, त्याच्या भरपूर असे रेसिपीज होतात. तुम्ही पण नक्की एकदा बनवून ट्राय करून बघा. खायला पण असं एकदम क्रिस्पी लागते, हे पकोडे लागतात. तर मी ते मस्त असं एक 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे, 4-5 लसूण पाकळ्या मी मिक्सर करून घेतला आणि अर्धा किलो मक्याचे दाणे घेतलेले आहेत वेगळे करून. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण कुटलेल्या भांड्यामध्ये मी थोडेसे स्वीट कॉर्न टाकलेले आहे, मका टाकलेला आहे आणि आपल्याला थोडंसं उगं पल्समध्ये काढून घ्यायचं आहे. त्याची पूर्ण प्युरी नाही करायची, कारण तेलामध्ये टाकल्यानंतर मका पूर्ण फुटण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला थोडेसे तोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी असे पूर्ण भरडा नाही केलेला त्याचा, थोडेसे असे तोडून घेतलेले आहे. सगळ्याच मका मी मिक्सर करून घेतले. त्यानंतर 1 वाटी स्वीट कॉर्न आपलं कॉर्न फ्लोअर टाकलेला आहे आणि थोडंसं एक चिमूटभर खायचा सोडा, लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही सगळं असं छान मिक्स केलेलं आहे मी. लागलंच तर आणखीन आपल्याला 2 चम्मच यामध्ये कॉर्न फ्लोअर टाकायचा आहे. जास्ती म्हणजे पाणी असतं त्यामध्ये, त्यामुळे. आणि मी 1 वाटी इथे तांदळाचं पीठ पण ॲड केलेलं आहे. तांदळाच्या पिठाने काय होईल, बाइंडिंग छान येईल आणि आपले भजे कुरकुरीत होण्यास मदत होईल. तुम्ही वाटलं तर इथे हरभऱ्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ पण ॲड करू शकता, पण बेसन पिठाने भजे थोडेसे गच्च होतील, म्हणून बाइंडिंग छान आणि कुरकुरीत लागण्यासाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर बघू शकता असं पीठ इथपर्यंत झालं पाहिजे, असे भजे हाताने पडले पाहिजेत. तर इथे तेल गरम केलेलं आहे मी गॅसवर आणि एकदम आपल्याला तेल असं गरम झाले पाहिजे आणि हाय स्पीडवरच ठेवायचं आहे आपल्याला गॅस. असं कमी किंवा मध्यम करायचं नाही आहे, कारण भजे फुटण्याची शक्यता असते हे मक्याचे भजे, म्हणून त्यामुळे आपल्याला गरम तेलामध्ये आणि एकदम फुल गॅस ठेवूनच आपल्याला भजे हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे मस्त असं माझे पकोडे झालेले आहेत. तर मी इथे असं छान क्रिस्पी आणि भजे काढून घेतलेला आहे आणि दुसरा पण घना मी तुम्हाला करून दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे छान असं मी एकदम हाय फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि पकोडे माझे मस्त असं झालेले आहेत. तर अशा प्रकारे मस्त मी 2 घणे काढून घेतलेले आहे पकोड्याचे आणि अशा प्रकारे मी सगळेच भजे काढून घेतलेले आहे. गरम खा, गरम खायला छान लागतील. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. अन्वी स्पेशलला सबस्क्राईब करा. थँक्यू.